श्रावण मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा, ज्यांच्या सानिध्यामधून प्रतिदिन या कथेचं इथे गान होत आहे, असे मंदिरामध्ये विराजमान प्रासादिक श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधा कृष्ण देव, श्वेत द्वीपवासी भगवान श्री वासुदेव नारायण, झुल्यामध्ये घनश्याम महाराज, पौर्णिमा निमित्त आज सभेमध्ये उपस्थित गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाददासजी स्वामी, तसेच गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाशदासजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त मंडळी, सर्वांना जय श्री स्वामीनारायण. आज श्रावणी पौर्णिमेचा दिवस आहे. वर्षभरामध्ये सर्वात जास्त भजन भक्ती आणि हृदयाची श्रद्धा विशेष करून उमटून येते असा जर कोणता महिना असला तर तो आहे श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये पण येणारे अनेक असे उत्सव सण आहे की जे आपल्या हृदयामध्ये विशेष करून भक्तीचा प्रादुर्भाव करत असतात. त्यापैकीतला एक सण म्हणजे राखी पौर्णिमा, जिला श्रावणी पौर्णिमा पण म्हणतात. आजचा दिवस हा अतिशय पवित्र दिवस आहे. नारळी पौर्णिमा पण या दिवशी म्हणत असतात. आजच्या दिवशी ब्राह्मण समाज हा स्वाध्याय करण्याचा संकल्प करतो. आजचा एक असा दिवस आहे की या दिवशी सर्व ब्राह्मण, सामवेदी ब्राह्मण सोडून सर्व ब्राह्मण जनोई परिवर्तन संस्कार करत असतात. वर्षभरामध्ये झालेले पाप कर्म जर संध्यावंदन जर दिवस वर्षभरामध्ये चुकली असली तर आजच्या दिवशी त्याचं प्रायश्चित सर्व ब्राह्मण करीत असतात. जान्म परिवर्तन, शरीर शुद्धी हे सर्व आज ब्राह्मण विशेष करून पूजा विधी करून आणि सर्व प्रायश्चित करतात. म्हणजे आज अतिशय पवित्र आणि शुभ दिवस आहे. आणि आजच्या दिवसाशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. त्या कथांकडे आज आपण थोडा प्रकाश टाकूया. श्रीमद सत्संगी जीवनाची कथा तर डेली होते, ऐकायची असली तर उद्यापासून ये जा. पण आज जो विशेष दिवस आहे त्या दिवसाची कथा आज आपण श्रवण करूया. सर्वप्रथम रक्षाबंधन हा जो सण आहे हा फक्त भाऊ बहिणीचा सण नाही. हा त्या संबंधांमध्ये विशेष प्रेम आहे किंवा विशेष करून आजच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते. आणि सर्वप्रथम वेळा आपण जर पाहायला गेलो तर माता लक्ष्मींनी बली यांना भाऊ मानून आणि त्यांना राखी बांधली होती. त्या कथेनुसार आपण बहीण भावाला राखी बांधते.
पण 6 कथा आहे, त्या 6 कथांमध्ये जर पाहायला गेलो तर फक्त भाऊ बहिणीचा हा सण नाही. एक एक कथा आपण पाहूया. सर्वप्रथम श्रीमद भागवतजीची कथा म्हणजे भगवान नारायण यांनी वामन अवतार धारण केला. आपला लक्ष्मीनारायण देवांचा दरवाजा बंद असतो त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल, दशावतारची प्रतिमा आहे, त्यामध्ये भगवान वामन आहे. राजा बलीने त्रिलोकी स्वतःच्या अधीन केली होती आणि त्या क्षणी कश्यप अदिती यांच्यापासून भगवान वामन यांचं प्रागट्य झालं. आणि बटुक वेशधारी भगवान वामन हातामध्ये छत्री धारण करून, कमंडल धारण करून, भगवे वस्त्र धारण करून आणि महाराज बली नर्मदा नदीच्या तटावरती जिथे यज्ञ करीत होते तिथे येऊन आणि 3 पाऊल पृथ्वी मागतात. शुक्राचार्यांनी सावधान केले की हे साक्षात नारायण आहे, तुझ्याकडे छल कपट करून आणि संपूर्ण घेऊन घेण्यासाठी आलेले आहे. बली म्हणतो, नारायण सारखा नारायण जर माझ्या घरी भिक्षुक होऊन येत असेल तर मी त्याला सर्वस्व देण्यासाठी तयार आहे. आणि प्रथम पावलामध्ये जेव्हा संकल्प करवला आणि प्रथम पावलामध्ये भगवान नारायण यांनी संपूर्ण पृथ्वी मापून घेतली. दुसऱ्या पावलामध्ये वरचे लोक, खालचे लोक, सर्व लोक घेऊन घेतले. विशाळ झालेले भगवान वामन म्हणतात की बली सांग आता कुठे पाऊल ठेवू. आणि त्या क्षणी बलिराजांनी सांगितलं की सर्वस्व तर तुम्ही घेतलं, पण हा देह अजूनही माझा आहे, या देहावरती, माझ्या मस्तकावरती तुम्ही पाऊल ठेवा. आणि त्या क्षणी भगवान वामन यांनी बलीच्या मस्तकावरती पाऊल ठेवलं आणि पाताळामध्ये बली महाराजांना टाकून दिले. पाताळाचे राजा बनवले प्रसन्न होऊन की आजपासून हे पाताळाचं राज्य तुमचं. प्रसन्न झालोय तुझ्यावरती बली महाराज, माग म्हणे काय पाहिजे. बली महाराज म्हणतात दुसरं काहीच नको, हा माझा मेहेल, इथे मी जसा बाहेर निघतो आणि आत येतो, मला बाहेर जाताना किंवा आत येताना तुम्ही दिसले पाहिजे. भगवान नारायण म्हणतात सांग सिक्युरिटी वाला पाहिजे आहे, द्वारपाळ पाहिजे असं स्पष्ट बोल म्हणे. आणि भगवान नारायण तिथे द्वारपाळ म्हणून थांबलो. आता येता जाता बली महाराजांना भगवान नारायण यांचे दर्शन व्हायचे. इकडे लक्ष्मीजी अनेक दिवसांपासून वाट पाहत होती आणि नारदांनी सांगितलं की ते तर बांधले गेले आता 12चे 12 महिने, आता नाही येत. आणि त्या क्षणी लक्ष्मी मातांनी एक गरीब कन्येचं रूप धारण केलं आणि तिथे लक्ष्मी माता आल्या आहे. अलग अलग कथा अलग अलग सांगत असतात. तिथे येऊन बली महाराजांना ती कन्या म्हणू लागली की तुम्ही माझे, मला भाऊ सारखे वाटतात, मी तुम्हाला अनेक वेळा यज्ञ करताना पाहिले आहे, तेव्हापासून मी नक्की केलंय की तुम्ही माझे भाऊ आहात. बली महाराज म्हणतो बहीण मला पण पाहिजेच आहे. त्या क्षणी बहीण म्हणते की आता तू माझा भाऊ, मी तुझी बहीण, काहीतरी आठवण म्हणून की जी वस्तू पाहिल्यानंतर तुला माझी आठवण आली पाहिजे आणि माझ्याकडची वस्तू मी पाहिल्यानंतर तुझी मला आठवण आली पाहिजे, अशी एक एक वस्तू आपण देऊया. माता लक्ष्मींनी एक दोरा आणला होता, बलीच्या हातावरती बांधला, सांगितलं की हा दोरा तू जेव्हा जेव्हा पाहशील तेव्हा तेव्हा तुला माझी आठवण. बली म्हणतो आता तुला काय पाहिजे ते सांग. त्या स्त्रीने दोघेही हात पुढे केले आणि त्या क्षणी स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये लक्ष्मीजी आल्या. म्हणता माझे पती मला द्या, माझे पती तुम्ही बांधून ठेवले आहे. मग नंतर तर सर्व देवता आले. मग नक्की झालं की 4 महिने नारायण राहतील, 4 महिने ब्रह्मा राहतील आणि 4 महिने शिव राहतील. तर अशा प्रकारे माता लक्ष्मीजींनी सर्वप्रथम बलिराजांना रक्षासूत्र बांधलं होतं. आणि तेव्हापासून भाऊ आणि बहिणीचा
हा सण म्हणून रक्षाबंधनचा सण म्हटला जातो. ही प्रथम कथा श्रीमद भागवत प्रमाणे आहे. महाभारताच्या ग्रंथाप्रमाणे जर आपण पाहायला गेलो तर ही कथा जेव्हा महाराज युधिष्ठिर यांनी अश्वमेध यज्ञ केले आणि त्या क्षणी सर्वप्रथम पूजन कोणाचं करायचं आणि त्या क्षणी सर्व पांडवांनी मिळून नक्की केलं की भगवान श्रीकृष्णांचं प्रथम पूजन करावं. शिशुपालने विरोध केला आणि आत्याच्या मुलाने विरोध केला. आत्याला वचन दिलं होतं की हा 99 देईल शिव्या तोपर्यंत मी सहन करेल, ज्या दिवशी 100वी दिली त्या दिवशी याचा शिरच्छेद करेल. आणि त्या दिवशी शिशुपालने 100च्या वर दिल्या आणि चक्राने भगवान श्रीकृष्णांनी शिशुपालचा वध केला. आणि चक्र जेव्हा वापस आलं त्या क्षणी भगवान श्रीकृष्णांच्या हाताला कापा पडला. सुंदर एक मराठी भजनामध्ये ही कथा संपूर्ण वर्णन करण्यात आली आहे, तुम्ही कदाच ऐकलं असेल. तर त्यामध्ये नारद ऋषी हे तरत गेले द्रौपदीकडे. द्रौपदीला म्हणला की लवकर काहीतरी साडी वगैरे काहीतरी तुमचा शालू फाडून द्या लवकर मला, आणि मी कृष्ण भगवानला हाताला लागला आहे मी त्यांना बांधून देतो. द्रौपदी म्हणते की एवढे मागे मागे शालू घातले मी कशाला फाडून देऊ. आणि त्या क्षणी नारदजी गेले द्रौपदीकडे गेले. आधी सुभद्राजीकडे गेले आणि नंतर द्रौपदीजीकडे गेले. द्रौपदींना सांगितलं आणि द्रौपदींनी स्वतःचा महागात महागा शालू धारण केला होता तो तुरंतच फाडून दिला आणि तुरंतच भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला बांधला. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की या शालूचं मूल्य मी अवश्यपणे तुझं चुकवणार. आणि जेव्हा हस्तिनापूरमध्ये द्रौपदींचे वस्त्र हरण झाले त्या क्षणी द्रौपदींच्या मनामध्ये होतं की भीष्म पितामह रक्षा करतील, द्रोण रक्षा करतील, 5 पांडव रक्षा करतील, कोणीच रक्षा केली नाही. आणि शेवटचा क्षण आहे आणि त्या क्षणी द्रौपदीजी यांना भगवान श्रीकृष्ण आठवले आणि त्याच क्षणी भगवंतांनी तो बांधलेल्या शालूचं मूल्य त्या सभेमध्ये चुकवलं. हजारो साड्या द्रौपदीच्या रक्षेमध्ये पाठवल्या. द्रौपदी यांनी भगवंताला जो हाताला कापा पडला होता त्या क्षणी जो बांधला तेव्हापासून भाऊ झाले भगवान श्रीकृष्ण. असे तर महाभारताप्रमाणे पाहायला गेलो तर दोघे पण मित्र होते, प्रिय मित्र होते. पण बांधल्यानंतर भाऊ झाले आणि जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण धावत आले. तेव्हापासून बहीण भावाला रक्षा बांधते आणि म्हणून तेव्हापासून भाऊचं कर्तव्य आहे. हा यामध्ये पण असं आहे की रक्षा करणे दोघांचं कर्तव्य. जर बहीण मोठी असली तर तिने भावाचं रक्षण करावं आणि बहीण लहान असली तर भावाने बहिणीचं रक्षण करावं. तरी दुसरी कथा. तिसरी कथा आहे की महाराज इंद्र वृत्रासुराच्या समोर जेव्हा युद्ध करायला चालले होते, माहिती आहे वृत्रासुर अतिशय शक्तिशाली आहे. इंद्राणी गेल्या बृहस्पतीकडे आणि बृहस्पतींनी एक मंत्रित करून दोरा दिला आणि सांगितलं की हे रक्षासूत्र तुम्ही इंद्राच्या हाती बांधायचं. आणि इंद्राणी पत्नीने राजा इंद्राच्या हातावरती ती राखी रक्षासूत्र बांधलं. यामध्ये आपण 2 फरक समजू शकतो, एक रक्षासूत्र अलग आणि एक राखी ही अलग, पण दोघांचं कर्तव्य आहे रक्षा करणं. ब्राह्मण आपल्याला सत्यनारायणच्या पूजेवरती ते बांधतात, ते रक्षासूत्र म्हणतो ना आपण त्याला. पण ते का बांधतात की आपली रक्षा व्हावी, म्हणजे त्याचा भाव पण राखीच आहे. तर इंद्राणींनी राजा इंद्राच्या पत्नीने पतीच्या हातावरती रक्षासूत्र बांधलं आणि तेव्हापासून पत्नी पण जेव्हा जेव्हा नंतर जेव्हा युद्ध काळ आला, मुघल शासन काळ होता, जेव्हा जेव्हा आपण किंवा मूवी पाहतो किंवा सिरियल पाहतो त्यामध्ये आपण पाहिलं असेल की राजे महाराजे
जेव्हा युद्ध करायला जायचे तेव्हा पत्नी त्यांच्या हातावरती रक्षासूत्र बांधायची. तरी तिसरी कथा आहे की राणी इंद्राणीने राजाच्या हातावरती, पत्नीने पतीच्या हातावरती रक्षासूत्र बांधितलं. त्यानंतर चौथी कथा ही पण महाभारतातली आहे. जेव्हा महाभारताचं युद्ध नक्की झालं, युधिष्ठिर महाराज चिंतेमध्ये पडले की समोर खूप मोठी सेना आहे, आपल्याकडे अर्धी सुद्धा नाही. सर्व भगवान श्रीकृष्णाकडे गेले. भगवान श्रीकृष्णांना सांगितलं, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तुम्ही द्रौपदी आणि कुंताजी यांच्याकडून सर्व सैनिकांना रक्षासूत्र बांधवा. त्यांच्या त्यांच्या पत्न्यांकडून, बहिणींकडून त्यांना रक्षासूत्र बांधायला सांगा. आणि युधिष्ठिर महाराजांनी रक्षाबंधन पर्व साजरा केला आणि सर्वांनी स्वतःच्या परिवारजन जे युद्धामध्ये जाणार होते त्यांना रक्षासूत्र राखी बांधली. आणि स्वयं कुंताजी अभिमन्यू यांना राखी बांधतात. अभिमन्यू कुंताजीचा संबंध आजी होत होत्या, तरी सुद्धा आजींनी नातवाला रक्षासूत्र बांधलं आणि सांगितलं की जोपर्यंत हे रक्षासूत्र आहे तोपर्यंत तुला कोणीच मारू शकणार नाही. युद्धावेळेस युद्ध करीत असताना ते पडलं आणि नंतरच अभिमन्यूचा वध झाला. कसा योद्धा होता, 16-17 वर्षाचा युवान होता, पण एक दिवस पूर्ण समोर मोठे 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 योद्धा होते, सर्वांना थांबवून ठेवणारा एकमेव आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वश्रेष्ठ योद्धा जर म्हणायला गेले तर अभिमन्यू झाला. कारण त्याच्या हातावरती कुंताजींनी रक्षासूत्र बांधलं होतं. आणि पाचवी कथा यम आणि यमुनाची म्हटली जाते, जे सूर्य भगवंताचे आहे, पुत्र आहे. यम यमुना दोघी पण बहीण भाऊ होते. आता ही कथा सांगतात सर्व, पण ही भाऊबीजची कथा आहे. पण यामध्ये पण ती कथा थोडी घेतली जाते. दोघेही लहानपणापासून खूप खेळले होते, अतिशय दोघांमध्ये प्रेम होता. पण यमराजा स्वतःच्या कार्यामध्ये व्यस्त झाले, बहीण स्वतःच्या कार्यामध्ये व्यस्त झाले. यमुनाची दररोज वाट पाहिजे की माझा भाऊ येईल, माझा भाऊ येईल. पण अनेक वर्ष व्यतीत झाले, यमराजा काही आले नाही. एके दिवशी यमराजांना झालं की बहिणीच्या भेटीला जातो आणि यमराजा बहिणीच्या भेटीला गेले आणि बहिणीची भेट घेतली. बहिणीने हातावरती रक्षासूत्र बांधलं. यमराजा म्हणता मग तुला काय पाहिजे. तेव्हा यमुनाजींनी सांगितलं की जो कोणी या दिवशी भावाला ओवाळेल, त्याला रक्षासूत्र बांधेल, त्याला कधी पण अकाल मृत्यू येऊ नये. आणि यमराजांनी तथास्तु म्हटलं. पण ही कथा भाऊबीजची आहे, दिवाळीच्या नंतरची दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचा जो सण असतो त्याची. कथानुसार जर पाहायला गेलो तर मेन कथा ही बलिराजा आणि लक्ष्मीजी यांची आहे. यामध्ये प्रसंग तुम्ही पहा, लक्ष्मीजी भावाकडे गेली आहे. म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जायला पाहिजे, ही परंपरा आहे. आणि भाऊबीजेच्या दिवशी यमराजा बहिणीकडे गेले आहे, म्हणजे त्या दिवशी भावानी बहिणीकडे जायला पाहिजे. दोन सण हे खूप महत्वाचे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आहे. भगवान स्वामीनारायण यांना पण दीनानाथ भट्ट यांनी रक्षासूत्र बांधलं. रक्षाबंधनच्या पर्वी आज हरिकृष्ण महाराजला ती राखी बांधली जाईल, जी भगवान स्वामीनारायणच्या हातावरती दीनानाथ भट्ट यांनी बांधली होती. तर भगवान स्वामीनारायणला पण अशा प्रकारे या दिवशी रक्षासूत्र बांधण्यात आलं होते. आपल्या स्वामीनारायण भगवंतालाही आज रक्षासूत्र ब्रह्मचारी महाराज यांच्या हातून बांधलेलं आहे. खरं आज पाहायला गेलो तर एक काल मी कथा ऐकत होतो, त्यांनी खूप छान सांगितलं की सध्या रक्षाबंधन पर्व म्हणजे रक्षणासाठीचं पर्व आहे. तर या 6 जणांना आपण राखी आजच्या दिवशी बांधली पाहिजे. 6 जणांना आज प्रत्येकाने रक्षासूत्र बांधलं पाहिजे, विशेष करून महिलांनी. तर सर्वप्रथम सांगितलं भगवंताला, कारण जेव्हा कोणीच कामा येत नाही तेव्हा भगवान कामा येतात.
तुकाराम महाराज यांची एक सुंदर ओढ आहे. जवच आले मोठा धंदा तव बहिणी म्हणे दादा. कळालं का तुम्हाला? जवच आले मोठा धंदा तेव्हा बहिणी म्हणे. यामागे कथा आहे. आज परवा आहे, आपल्याला असं गोष्ट करायला नको, पण भगवंताची एक गोष्ट आहे म्हणून सांगतो. दोघं बहीण भाऊ होते, बहिणीचं लग्न झालं, भाऊ धीरे धीरे गरीब झाला. तुकाराम महाराजांनी लिहिलंय बरं, आश्रय एक भगवंताचा असला पाहिजे. भगवान कामा येतात तेवढं कोणीच कामा येत. अनुभव आहे तुम्हाला, आपल्यात नाही पण अनेक केस आपण ऐकतो की प्रॉपर्टीसाठी किती असे कोर्टाच्या पायरीपर्यंत जात असतात. भाऊ धीरे धीरे गरीब झाला, विचार केला की परगावाला जातो, धंदा करतो. भाऊ निघाला पत्नीला घेऊन, रस्त्यामध्ये भूक लागली. बाई म्हणते तुमच्या बहिणीचं गाव येईल आता पुढचं, चला आपण तिच्या घरी जाऊ, जेवण करू. तो म्हणतो राहू दे, आपण गरीब आहोत, आपल्याकडे पैसे नाही आहे, आपला अपमान होईल. ते म्हणते असं कसा अपमान होईल, तुमची बहीण आहे म्हणे, मी पण कधीची भेटली नाही आहे तिला, चला आपण जाऊ. जबरदस्ती गेले. बहिणीवरती दुसऱ्या मजल्यावरती होती, तिने पाहिलं की भाऊ येतोय, फाटलेले कपडे. दुरूनच नौकराला सांगितलं की नंदीच्या कोठ्यामध्ये, नंदी जिथे आपण बैलशाळा म्हणतो ना, तिथे ठेवा म्हणे, गौशाळामध्ये. त्यांना तिथे थांबवलं. संध्याकाळ झाली, शिळे भाकरीचे तुकडे पाठवले, चटणी पाठवली. तो म्हणतो बघ, मी सांगत होतो ना, आपला इथे अपमान होईल. सकाळ झाली, दोघही चालते झाले, परगावाला गेले, कमवू लागले. आता भाग्यामध्ये लिहिलं असेल, भाग्यामध्ये लिहिलं असलं तर मग संपत्ती खूप येते. आता याला संपत्ती खूप मिळाली. काही वर्षानंतर म्हणतो चल आता आपल्या गावाला जाऊ. जे जे दागिने तू बनवले ते सर्व धारण कर म्हणे. सर्व दागिने घातले बाईने, रस्त्याने जाऊ लागले. रस्त्यामध्ये पुन्हा गाव आलं. माणूस म्हणतो आता की चल म्हणे बहिणीकडे जाऊ. बाई म्हणते राहू द्या, गेल्या वेळेस अपमान केलं होतं तिने, कशाला जाता? नाही म्हणे, चाल तुला गंमत दाखवतो. बहिणीच्या घराकडे बहीण दुसऱ्या मजल्यावर उभी होती, पाहिलं भाऊ येतोय, मस्त छान छान कपडे घातले होते, सुवर्णाचे अलंकार घातले होते. दुरूनच पळत आली, पाया पडल्या, हात घेऊन गेली, चहा पाणी करवला. मस्त आपण म्हणतो ना की बालाजी भगवंताला जसा नैवेद्य ठेवला जातो तसा नैवेद्य तयार केला, बासुंदीने हे सर्व तयार केलं. बालाजी बेच तयार झाला. तर बासुंदी आग्रह करून कडून वाढू लागली. या माणसाने बासुंदी घेतली, गळ्यामध्ये चैन घातली होती, चैन कडे घेऊन जायचा, अंगठीपर्यंत घेऊन जायचा, बाईच्या दागिन्यांपर्यंत घेऊन जायचा. बहीण म्हणते काय करतोय? म्हणे ज्यासाठी तू हे सर्व बनवलंय त्याला आधी देतोय. बहीण म्हणते समजलं नाही. म्हणे आधी आलो होतो काहीच नव्हतं, तर शिळ्या भाकरीची लायकी आमची होती, पण हे सुवर्ण सर्व तू पाहिलं आणि हे पाहून तू सर्व हे तयार. की तिला लाज वाटली, डोकं खालती केलं. सांगायचं की जेव्हा कोणताही एक सार्वजनिक सांगितलं की कोणताही संबंध असो तो स्वार्था पुरता असतो. भगवान स्वामीनारायण म्हणतात की समुद्रामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं दूध या जीवात्म्याने आईचं पिलेलं आहे, एवढे जन्म या जीवात्म्याने धारण केलेलं आहे. म्हणजे या जन्मात कोण बहीण होती, कोण आई होती, हे सर्व पुढच्या जन्मामध्ये अलग असतं. म्हणून एक आश्रय भगवंताचा ठेवावा. म्हणून पहिली राखी कोणाला बांधावी? भगवंताला. त्यांच्याकडून आपल्याला रक्षेची अपेक्षा आहे. दुसरी राखी समर्पित करावी संतांना. कारण बाहेरच्या शत्रूंपासून तर आपण रक्षण करतो, आपले परिवारजन रक्षण करता, भाऊ रक्षण करतो, बहीण रक्षण करते, पण आतमध्ये बसलेले जे शत्रू आहेत त्या शत्रूंपासून संतांच्या मुखातून मिळालेली कथा वार्ता, सत्संग, त्या माध्यमातूनच जीवात्म्याची रक्षा होते. म्हणून दुसरी राखी कोणाला अर्पण करावी? संतांना. आणि संतांकडून पण रक्षासूत्र बांधावं. आज भगवान आपल्या हातावरती येऊन रक्षासूत्र बांधू शकत नाही, पण कोणाला बहीण असते नसते, पण सर्वांनी आपल्या संप्रदायाची रीत आहे. आणि आपण अतिशय आज भाग्यशाळी आहोत
की गुरु काल चाले आणि काल वडतालवासी हरिकृष्ण महाराजांच्या रक्षासूत्र घेऊन आले आहे. म्हणजे सभेनंतर सर्वांना रक्षासूत्र गुरूंच्या हातून बांधलं जाईल. तर दुसरी राखी संतांना समर्पित करावी, संतांच्या हातून ग्रहण करावी. तिसरी राखी गाय माताला बांधावी. कारण गाय आहे तर सनातन धर्म आहे, तर आपण आहोत. तिसरी राखी प्रकृतीला अर्पण करावी, म्हणजे झाडाला. बघा आपली परंपरा आहे, झाडाला आपण असे पण दोरे बांधतो, त्याचं रक्षण व्हावं म्हणून दोरा गुंडाळतो. मग ते 7 जन्मासाठी असो, पण त्या मागचं आहे की प्रकृतीची रक्षा व्हावी, हा मुख्य उद्देश त्या मागचा. बाई विचार करते, नाही पिंपळ नाही कापायचा, मग त्या दिवशी कोणाला मी दोरा बांधू? म्हणून पिंपळ आपल्या हाताने कापू नये, वळ कापू नये. का सांगितलं? त्यामागे रिझन आहे की सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे किंवा छाया देणारे पशु पक्षींसाठी उत्तम झाडं जर कोणते असले तर हे वड पिंपळ आहे. प्रकृतीला रक्षासूत्र बांधावे. 4 नंबरला सांगितलं, आपल्या देशाचे रक्षण करणारे जे सैनिक असले, आपली रक्षा करणारे जे असले, त्यांना सुरक्षा सूत्र बांधावे. म्हणजे आपल्या गावामध्ये कोणी सैनिक असले, माजी सैनिक असले, कोणी पोलीस अधिकारी असले, तर त्यांना रक्षासूत्र 5 नंबरला बांधायला सांगितलं. प्रथम भगवान, 2 संत, 3 नंबरला गाय, 4 नंबरला झाड, 5 नंबरला सैनिक आणि 6 नंबरला आपण बांधतो म्हणजे भावाला. आणि 5-6 नंबरला मग भावाला रक्षासूत्र बांधलं पाहिजे. तर या 6 जणांना अवश्यपणे आजच्या दिवशी रक्षासूत्र बांधायला पाहिजे. तर आजचा हा सण हा श्रावणी पौर्णिमाचा सण आहे, रक्षाबंधनचा सण आहे. भगवंताच्या चरणी प्रार्थना की आपल्या सर्वांचं रक्षण भगवान करीत राहो आणि भगवान आपल्याला भक्ती करण्याचं बळ देव, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. धुन झाल्यानंतर गुरूंकडे एक यायचं आणि सर्वांना गुरु रक्षासूत्र, वडतालवासी हरिकृष्ण महाराज यांचं रक्षासूत्र सर्वांना बांधतील. श्रीपतीम श्रीधरम सर्वदेवेश्वरम वत्सहर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं कारणं स्वामीनारायण नीलकंठ भजे सहजानंद स्वामी महाराज की. 2 मिनिटं आपण भगवंताच्या नावाची